Good morning, guys. It's July 30, 2026. It's a Thursday. चिन्मय आज घरी आहे, त्यामुळे इट इज ऑल निवांत. आत्ताच उठलोय आम्ही 7:37. Not nice sleep. घे हाय कर गाईजला. गुड मॉर्निंग. तुझे ड्रेस दाखव. वाव, सो क्यूट. गाईज 10:15 वाजलेत आणि लंच रेडी आहे. ब्रेकफास्ट डन आहे. किचन झालंय. कपडे वाळत टाकले आणि काम झाले. सो नाव आय एम गोइंग टू जिम. आज सकाळी जिमला जाऊन येते, सो संध्याकाळी थोडं फ्री मिळेल. नाव आय विल चेंज. रेडी फॉर द जिम. काय नाही, फक्त लिपस्टिक लावल्या आणि केस नीट केले. येस, लेट्स गो. आज काहीतरी आर्म्स वगैरे काहीतरी करूया. Whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand. My baby is up. Hi, झोप झाली. Hi, झोप झाली. वाव, नेल्स नाही बेबी. गाडी कुठे आहे? गाईस, काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. हा तर आहेच इंटरेस्टिंग, बट लुक ॲट दिस. वेलकम बेबी बॉय. हे माझ्या अभिरने बनवलं होतं वेन आय वॉज कमिंग होम बॅक विथ द बेबी. आणि तरी सगळ्यांकडून असं लिहून घेतलं होतं, आय मेसेज फॉर द बेबी, अँड आय हॅव केप्ट इट. काल ते प्रहासने काढलं होतं ड्रॉवर म्हणून, सो आय थॉट की आय विल शो यू गाईज. And see, this baby boy has become so big. See guys, मी काय बनवलाय? Avocado toast for my avocado. कसला एक्सप्रेशन देतोय. डोंट जज द अपर ब्रेड. तो एकदम तळाचा ब्रेड असतो ते तसा आहे, तेवढाच राहिला होता, सो मी असं काहीतरी केलंय. चल खा, रिॲक्शन दे मला कसं झालंय. हा खा. अरे चल खा. प्रहास, तुला पाय. मी पण टेस्ट केला, यम्मी आहे. काहीच नाही केलंय मी त्याला, फक्त अवोकाडो मॅश केलाय आणि ब्रेडला बटर लावून थोडा टोस्ट केलाय. येस बेबी. आणि फक्त मॅश अवोकाडो लावलाय. त्याच्यात पण मी मीठ नाही घातलं. एवढं लेझी अवोकाडो टोस्ट आहे, बट स्टील इट इज यम. येस, परत रेडी. आता आम्ही या मुलाला घेऊन जातो. हा, केस सर खाली खेळायला. तो आता आमच्या समोर अपर्णाकडे एवढा खेळून आलाय की घामाघूम झालाय, तरी पण आता त्याला खाली घेऊन जायचंय. सो वी आर रेडी. केशवनगर, खराडी, मुंडवा ब्रिज. आता रॅपिड ऍक्शन चालू आहे. टास्क फोर्स पण आलेत. ऑगस्ट कधी आहे इनॉग्रेशन? 1 ऑगस्टला इनॉग्रेशन आहे, म्हणजे एका दिवसाने असं म्हणतायत, बट लेट्स सी. आणि खूप जोरात काम चालू आहे, लाईक खूपच जोरात. लेट्स सी काय होतंय. इथे सगळं डिवायडर होते, ते सगळे तोडून टाकले. बघा किती गाड्या आल्यात आणि काम कसं चाललंय. एका दिवसात हे एवढं चालू करते. कालपर्यंत नव्हता.
वी होप सो. टास्क फोर्स पोलीसच्या गाड्या 2 आहेत मोठ्या. कारण कालच होता ना इन्सिडेंट. तो 2 तास लागले चिन्मयला ऑफिसला पोहोचायला. एवढी ट्रॅफिक होती. सगळे वैतागलेत. होपफुली समथिंग बेटर. नाव वी आर बॅक होम. सगळं रेडी आहे जेवण वगैरे. सो लेट्स सी कसं होतं. अँड टेस्ट करत होते इथे इफ आय वॉन्ट टू शूट समथिंग लाईक गेट रेडी विथ मी मेकअपचा व्हिडिओ वगैरे असं. सो जस्ट मी हे सेटअप टेस्ट करत होते. अँड फॉर युअर इन्फॉर्मेशन एकदम बकवास माईक आहे. कनेक्टच होत नाहीये. लाईक फॉर किती वेळ मी हे ट्राय करत होते सो दॅट आय शुड कनेक्ट. आणि मी ह्याच्यावर बोलले असते जर अजून आवाज आला असता. आता मला असं ओरडून ओरडून बोलावं लागतंय. बट इट इज सच अ बोर थिंग. का करेक्ट नाही होते. फक्त लाईटच लागते. इट डझंट टर्न ग्रीन. सी. आणि हे इथे लावलं कनेक्टर तर नाहीच होते. आय गॉट फेड अप. मग मी असं स्टार्ट करते. मी बोललो चल असंच आपण स्टार्ट करूया. सो मला आज एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची होती. खूप लाईक लास्ट सॅटर्डे पासून मला ही गोष्ट बोलायची होती. बिकॉज लास्ट सॅटर्डे मी जेव्हा गेले जिममध्ये देर वॉज दिस कपल. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ दॅट कपल. की ते खूप छान आहेत. बोलतात वगैरे छान. आणि ते रोज वर्कआउट वगैरे करतात. सो आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ देम. बट त्या दिवशी ते दोघं माझ्या डोक्यात गेले फॉर अ थिंग दॅट बिकॉज त्या दोघांना माहिती आहे की मी जॉब नाही करत आहे सध्या. आय एम ऑन अ ब्रेक बिकॉज ऑफ प्रहास. कोण नाही आहे त्याची काळजी घ्यायला. अँड वी डो नॉट हॅव एनी हेल्प. नॅनी डे केअर वगैरे आम्ही वी डोंट प्रिफर. आमच्या दोघांचं ते थॉट्स आहे की आम्हाला आमचा बेबी असा रेस करायचा आहे की आय डोंट वॉन्ट एनी इंटरफिरन्स ऑन दॅट. आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही रेस करतो. आणि थोडं डिफिकल्ट होतं ते कधी कधी. बट इट इज अवर चॉईस राईट. लोकांकडे चॉईसेस नसतात. त्यांना खरंच डे केअरला टाकावं लागतं. नॅनी हायर करावं लागतं. बिकॉज त्या दोघांना काम करण्याची गरज आहे. ती सध्याची परिस्थिती. फ्युचरमध्ये मी करणारच आहे जॉब. दॅट इज फॉर शुअर. ऑफकोर्स. आणि 10 years बॅक तुम्ही बघाल तर 2012 पासून मी करते. मी आधी इन्फोसिसला होते. मी तिथे मिडनाईट शिफ्ट केलेत फ्रॉम 6:30 to 3:30. मी त्याच्यासोबत कॉलेजही केलंय. माझं मास्टर्सही केलंय मी. ते करता करता मी ते करत होते. त्यानंतर आमचे टीचर्स आणि प्रोफेसर्स बोलले की तुला असं जमणार नाहीये. तू जॉब सोड किंवा हे फुल टाइम कोर्स आहे. म्हणून मी तेव्हा जॉब सोडून परत मी माझं मास्टर्स कम्प्लीट केला. आणि देन आय गॉट KPIT मध्ये मला प्लेसमेंट मिळाली. मी मुंबईला गेले जॉबसाठी. परत आले. मग तेव्हापासून मी पुण्यात जॉब करते. 2 years मी US मध्ये जॉब केला. आणि US मधून जेव्हा मी परत आले ते आय गॉट प्रेग्नेंट. अँड वी डिसाइडेड की इट्स नॉट टाइम टू वर्क. आय टूक रेस्ट. आय टूक ब्रेक. बेबी झाला. 2 years होत आला बेबी. सो इट इज आवर डिसिजन ना. तर आय डोंट अंडरस्टँड. लोकांना काय येतात बोलायचं. से काय आहे त्यांना. नाही काय से नाही आहे. अँड दिस कपल आय एम टेलिंग यू दे हॅव 2 boys. दोघेही मोठे आहेत. आणि दे बोथ नो दॅट आय डोंट वर्क. इंडिव्हिज्युअली मी त्यांना सांगितलंय की असं असं माझ्याकडे हेल्प नाही. आय नीड टू स्टे ॲट होम असं. अँड मी रिमोट जॉब्स पण बघत होते. बट नाही आले मला कॉल. अँड आय एम ओके विथ इट. तर त्या दिवशी दोघं मला एकत्र म्हणतात परत येऊन की यू डोंट वर्क काय. अँड दे हॅव दिस एक्सप्रेशन की म्हणजे तू का नाही करत आहे. लाईक तू सगळं ग्रांटेड का घेत आहेस. यू हॅव टू वर्क. यू विल हॅव टू वर्क. अरे भाई दॅट इज माय डिसिजन इफ आय हॅव टू वर्क और नॉट वर्क. वाय आर यू सेइंग. And mind you, ती lady, she was working until she got her first kid. And then she stopped. Now her kid is past 10th. He is going to college, but she is not working. मला एक वेळेस एवढा राग नसता आला की ती जर जॉब करत असते तर. आणि तिचा हस्बंड मला असं बोलतो वाय यू नॉट वर्किंग. देन वाय आर यू नॉट सेंडिंग युअर वाईफ टू जॉब. ती का घरी बसली आहे. फॉर युअर किड्स ना. सेम इट इज विथ मी. वाय यू आर आस्किंग मी 100 times की वाय यू आर नॉट वर्किंग. वाय यू आर नॉट वर्किंग. जर तुमच्याकडे जॉब आहे तर द्या मला. मी करते मग जॉब. डोक्यात गेलो तर मजा. आय टेल यू. I know sometimes people they just don't understand your situation and they comment on every damn thing. आता माझे फ्रेंड्स आहेत. दे डोंट हॅव दिस काय म्हणतात ते से की ते घरी थांबून त्यांच्या किड्सचं काळजी घेणार. दे हॅव टू गो टू वर्क. आय अंडरस्टँड दर पेन ॲज वेल की ते मुलांना सोडून त्यांना घरी सोडून त्यांना ऑफिसला जावं लागतं. इट इज सो पेनफुल. आय कॅन्ट सी मी गोईंग 8 hours. मी जरी बाहेर गेले तरी आय कॉल 100 times की प्रहास काय करतोय. खाल्लं का. हे का ते का. बट people here should understand to respect each other's
बाउंड्रीज, की कधी मी सांगते की आय एम रिअली व्हेरी फाउंड ऑफ दॅट कपल. मला कधीच असं वाटलं नव्हतं की मला त्यांच्या दोघांवरती एवढा राग येईल, बट मला त्या दिवशी खरंच एवढं वाईट वाटलं की एका फिमेलचा जॉब करण्याच्या ह्याच्यावर, आणि अदर थिंग राऊंड, जर ती फिमेल 6 months मध्येच जर जॉब जॉईन केला तिने, मग देन ऑल्सो पीपल विल से की अरे एवढा लवकर जॉब जॉईन केला, बेबीचं कोण केअर करणार, हे काय म्हणजे करायचं काय, आम्ही काय करायचं आम्ही. टुडे आय जस्ट केम हिअर टू ओपन माय सेल्फ. फ्रॉम लास्ट 7 days मी हे सगळं असं मी विचार करत होते की कसं काय, कोणाला काय एक्सप्लेनेशन देऊ मी. आय एम अ मास्टर्स, इमॅजिन मी 2 years घरी आहे, मी नाही काम करत आहे. इवन आय फील बॅड, दॅट इज अनदर स्टोरी. बट नाही आहे ते कॉल, नाही मिळत आहे जॉब, तर काय किती ले ऑफ्स होतात. आय एम हॅपी बिंग, आय एम ॲट अ फुल टाइम जॉब विदाउट सॅलरी. इट इज अ फुल टाइम जॉब टू रेज अ किड विदाउट सॅलरी. नो वन इज टेकिंग टाइम टू अप्रिशिएट वॉट यू आर डुईंग. सो येस, तेवढंच बोलायचं होतं बिफोर आय गेट एनी मोर इमोशनल. जस्ट टेस्टिंग पण झाली माझ्या स्टँडची, किती स्टडी आहे तो स्टँड, आणि मला जे बोलायचं होतं ते पण बोलून झालं. येस. बघूया काय. यू विल थिंक की हे अचानक का अशी फुटली, बट हे अचानक नव्हतं, खूप टाइम पासूनच होतं. सो येस, नाव आय एम ओके. बाय. हे बघा शॉपिंग स्पेस माझ्या हजबंडचे, किती फाईन डे शॉप केलं. मी पण तेवढं फाईन नाही करत. माझ्या सलाडसाठी आहे. गाईज आता मी व्हिडिओ एंड करते, बिकॉज मी जस्ट बघितलं की थोडासा मोठा झाला व्हिडिओ, बिकॉज मी आज थोडं बोलले माझ्या मनातलं म्हणून. सो मी आता एडिट करते आणि प्रवासला झोपवते आणि मग मी पोस्ट करते. प्लीज डू सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट. थँक्यू. आय लव्ह यू गाईज. क्लीन करायचंय सगळं. बाय.